माझे नाव ललित प्रकाश पाटील, राहणार डेखू बुद्रुक, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव। या व्यवसायामध्ये आम्हाला साधारणतः 10 ते 12 वर्ष झाली आणि वडील पण अगोदर हाच व्यवसाय करायचे। बरं, तो तुम्ही मग आम्ही कंटिन्यू केला। मग सुरुवातीला म्हशी किती होत्या तुमच्याकडे आणि आता किती वाढवले? सुरुवातीला आमच्याकडे 5-6 म्हशी होत्या। हां, आता आम्ही जवळ 15-16 म्हशी आहेत आमच्याजवळ। आणि त्यापैकी किती म्हशी दूध देत आहे सध्या? सध्या साधारणतः 6-7 म्हशी दूध देत आहे। त्याच्यामध्ये एक म्हैस किती लिटर दूध देते? गणित कसं आहे दोघी टाईमचं दूध? हा, एक म्हैस साधारणतः 5.5-6 लिटर दूध काढते एका टायमाचे, दिवसभरामध्ये 12-13 लिटर। बरं, आता काही जण म्हणतात की म्हशीचं दूध बुवा 8-9 लिटर देणाऱ्या बी असतात बुवा, तर तुमच्या म्हशी व्याल्यानंतर किती जास्तीत जास्त दूध किती देऊ शकता बुवा? क्षमता केवढी आहे तुमच्या म्हशीची? 6-7 लिटरपर्यंत आहे। बरं, आणि हे तुम्ही विकत आणलेल्या म्हशीत की स्वतःच्याच घरचे पारड्या तयार नाही, विकत आणलेलं आहे आम्ही सर्व। बरं, विकत आणताना कुठल्या मार्केटमधून आणता? धुळे मार्केट। तरी साधारण एका म्हशीची किंमत काय आहे? साधारणतः 90,000 पासून तर 1,20,000-30,000 पर्यंत। दोघी वेळचं तुमचं दूध कलेक्शन किती आहे मग म्हशींचं? 60 ते 65 लिटर। त्यानंतर मग त्याचं विक्री व्यवस्थापन कसं होतं? विक्री व्यवस्थापन डेखू खुर्द गावामध्ये एक सेंटर आहे पारडवाल्यांचं, हां, तिथं आम्ही डायरेक्ट देऊन देतो। 10 दिवसामध्ये पेमेंट होतं। तिथं मग विक्री ठोक होते की फॅटप्रमाणे? आणि फॅटप्रमाणे ना, मग फॅटप्रमाणे तुम्हाला लिटरला काय दर मिळतो? लिटरला तरी पण 65-70 जसा फॅट लागला त्याच्यावर अवलंबून येते। मग आता काही जण म्हणतात की जर आपण किरकोळ विक्री केलं दूध उकडेमध्ये गावांमध्ये तर ते चांगलं परवडतं आणि डेअरीमध्ये परवडत नाही बुवा, तर तुम्हाला परवडत आहे का डेअरी पण? ते डेअरी तर परवडतं आहे साधारणतः, म्हणजे कसं आहे गावात विक्री केली पण तो पैसा असा एक ठोक मिळत नाही ना। हां, बरोबर, मग तो पैसा असं हाताला काही मिळत नाही बुवा, असं मुडून जातो कुठल्या कुठं। त्याच्यामुळे डेअरीत दिलं की 10 दिवसात पेमेंट येतं आणि ते कुठल्या कुठे आपण खर्च करू शकतो। बरं, असं काही जण असं म्हणतात की डेअरीमध्ये फॅट चोरला जातो म्हणे बुवा, शेतकऱ्याने किती बी चांगलं दूध दिलं। नाही हो, ते खरं आहे ना। ते वास्तव आहे का? हो, वास्तव आहे ते। मग त्याच्यामुळेच काही लोकांना परवडत नाही असं हां, म्हणतात? ते झालं जे ना, बरंच म्हणजे फॅट चोरूनच घेतात ते। मग शेतकऱ्याला एक ठोक पैसा पाहिजे असतो म्हणून नाईलाजाने तिथं द्यावं लागतं। घालावं लागतं। हो आणि किरकोळ विक्री करायचं असेल तर त्यांना तेवढी मेहनत वाढवावी लागेल। हो, मेहनत पण वाढवावी लागेल आणि परत सिटीमध्ये अंमळनेर म्हणा किंवा धरणगाव असं कॉलनीमध्ये दूध विकावं लागेल। खेड्यामध्ये एवढं दूध विकलं जात नाही ना। अच्छा, त्याच्यामध्ये ही समस्या आहे। ही समस्या मोठी। आता काही लोक म्हणतात की बुवा हा व्यवसाय परवडत नाही, तर न परवडण्यामुळे काय काय कारणं असू शकतात तुमच्या मते? नाही, परवडणं म्हणजे असा विषय की आपण जर स्वतः मेहनत केली हं. तर व्यवसाय परवडतो। जर आपण सर्व माणसांवर अवलंबून राहिलं तर व्यवसाय परवडत नाही, असा विषय। म्हणजे घरचे करणारे पाहिजे बस? हां, घरचे करणारे पाहिजे। आता खाद्याच्या बाबतीत तुमचं व्यवस्थापन कसं आहे? घरचा चारा आहे की बाकीचं बाजारातनं पण आणतात? नाही, आम्ही घरचा चारा आहे, दादर वगैरे टाकलेले असते, हां, काही कोरडा मक्कीची कुट्टी वगैरे असं। आणि बाहेरचं विकतचं पशुखाद्यामध्ये? पशुखाद्यामध्ये ढेप आहे आणि मक्का भरडा आहे आणि आम्ही कॅल्शियम वगैरे, गुळाचे पाणी, एका म्हशीला 300-400 ग्रॅम गुळ सकाळी देतो आम्ही। डेलीचं का? डेलीचं डायरेक्ट सकाळ संध्याकाळ। मग त्याच्याने आपल्याला दुधाच्या क्वांटिटीमध्ये क्वालिटीमध्ये फरक पडतो आणि दूध पण एकदम भरघोस वाढतं, असं विषय। आता हे तुमचा जो गोठा आहे वरती पत्राचं अंतर खूप जवळ आहे, उन्हाळ्यामध्ये मग कसं करता तुम्ही मॅनेज इथं तापमान? उन्हाळ्यामध्ये आमच्या ज्या म्हशी आहेत त्या सर्व शेतात राहतात। त्यावेळी इथं बांधत नाही का? नाही, त्यावेळेस आम्ही दिवसा बांधत नाही, फक्त रात्री घरी आणतो। मग शेतात व्यवस्था कशी आहे तुमची? शेतात असं आहे, झाडं वगैरे, शेड आहे तिथं पण। मग उन्हाळ्यामध्ये जसं ओपन आता वारे गरम चालतात, मग त्याच्यामध्ये दूध कमी होणं वगैरे समस्या जाणवत नाही? हो, समस्या जाणवते ना ते। उन्हाळ्यामध्ये दूध कमी होतं, टेम्परेचर भरपूर असल्यामुळे। बरं, मग त्याच्यावर तुम्ही फक्त नैसर्गिक जे बुवा की शेतामध्ये हो, बांधून द्यायचे आणि 2-1 वेळा पाणी मारून द्यायचे त्यांच्या अंगावर। बरोबर। आता पुढे अजून म्हशी वाढवायचे नियोजन आहे की एवढ्याच ठेवायचे? नाही, एवढ्याच ठेवू। आता कसं आहे, करणारे पण आपल्याला स्वतः करावं लागतं। तुम्ही शेती आणि प्लस दुग्ध व्यवसाय दोन्ही फजिती होते. फजिती होते असं। आता एक प्रामाणिक उत्तर आम्हाला द्या की शेती परवडते का दूधधंदा परवडतो बा? दूधधंदा खूप परवडतो शेतीपेक्षा। शेतीचे कसं आहे, निसर्गावर अवलंबून आहे। निसर्गाचे कसं आहे, जेव्हा पाऊस जास्त पडला त्यावेळेस पण भरपूर नुकसान होतं आणि कमी पडला तर त्यावेळेस पण भरपूर नुकसान होतं। आता असं तर काही नाही की पाऊस व्यवस्थितच पडेल बुवा, कमी जास्त चालूच असतं। त्याच्यामुळे प्रॉफिटेबल आहे? हां, प्रॉफिट आहे, याच्यात पण थोडं हाय इन्व्हेस्टमेंट, पण ते कशाने निघून जाते तिथलं तिथं बुवा, असा विषय। बरोबर। आता नवीन जे तरुण येणारे आहेत हां,
त्यांना सर्वात प्रश्न पडतो की भांडवल कुठून उभारावं बा. तुम्हाला काय वाटतं की या व्यवसायासाठी भांडवल कुठून उभारलं गेलं पाहिजे किंवा काय पर्याय आहेत तुमच्या मते? पर्याय तर खूप आहे त्याला, पण ते कसं आहे, आपण प्रायव्हेट बँकेकडून जर लोन घेतलं हां. तर व्याजदर खूप असतो. हम्म. त्याच्यामुळे भांडवल स्वतःच्या घरून पण पाहिजे 2-3 लाख रुपये. तर हळूहळू 3-4 मशीन करून लगेच 4-5, 1-2 वाढवल्या की लगेच 7-8 असं हां. रुटीन बसून जाते बॉस. आता यूट्यूबवरच्या काही यशोगाथा पाहून काही तरुण नोकरी सोडून हा व्यवसाय करायचा प्रयत्न करतात. काही त्यात अपयशी बी ठरतात, वापस कंपनीत जावं लागतं, मग भांडवल खर्च होऊन जातं, त्यांचं नुकसान होतं. बरोबर. तर अशा वेळेस काय निर्णय घ्यायला पाहिजे एखादा व्यवसाय सुरू करायच्या आधी? त्यांनी ज्या काय आपण व्यवसायामध्ये शिरलो ना, तो व्यवसाय टिकून धरायला पाहिजे. की हळूहळू बरोबर व्यवस्थित रुटीन बसली एक वेळची हम्म. तर प्रॉफिट बरोबर निघतोच, 100% गॅरंटी. बरोबर. तर काही दुग्ध व्यावसायिक म्हणतात की याच्यावर म्हणजे व्यवसाय टाकल्यानंतर 24 तास काम करायची गव्हर्नमेंट पाहिजे किंवा एनी टाइम लक्ष पाहिजे बुवा. तर तुम्हाला इथे किती लक्ष द्यावं लागतं या गोठ्यामध्ये? 24 तास काही काय लक्ष द्यायची वेळ येत नाही. सकाळी आपण दूध वगैरे खाल्लं हम्म. की 10 वाजेला चारा पाणी केला हम्म. की त्यानंतर आपण काय दिवसभर काय मग एक मनुष्य पण राहिला त्यांच्या जवळ शेण वगैरे फेकायला, तर काही हरकत स्वच्छता आणि चारा पाणी झाला की नाही. नंतर काही विषय येत नाही असं आहे. त्यानंतर मग आता गाव बंद राहण्यासाठी तुम्ही कृत्रिम रेतनाचा वापर करता की रेड्याचा? रेड्याचा वापर करतो. मग ते फरक काय दोघांमध्ये? म्हणजे रेड्याचं जास्त योग्य राहतं की? नाही, रेड्याचं खूप योग्य आहे. म्हैस उलटत नाही, 100% राहतेच बुवा. असं बरोबर, ते रेड्याच्या विषयी नैसर्गिक ते असल्यामुळे match होतो बरोबर. मॅच होतो तो असं. मग ते मांजवर तुमचं लक्ष राहतं की रेडा मोकळा सोडलेला? नाही, रेडा मशीनमध्ये मोकळा सोडलेला की त्याला बरोबर कळतं की कुठली म्हैस मांजवर आहे, हम्म. मग त्यावेळेस ती म्हैस आपण लावून घ्यायची. काही दुग्ध व्यावसायिक म्हणतात की रेडा मोकळा यासाठी सोडत नाही की बुवा काही मशीनना इजा पोहोचवायचा प्रयत्न करतो बुवा. नाही, विजा शिंग काही मारतो बुवा. नाही, तो असं मशीनमधला काही आहे हा आहे तसं पण आहे, पण जो रेडा मशीनमधला राहिला हम्म. तर तो सहसा मशीनना काही मारत नाही. बरोबर. जर आपण बाहेरून कुठला रेडा आणला तर तो मारणारच आहे ना. त्यामुळे ती समस्या येऊ शकते. हो. बरोबर. या शेडसाठी आपण सिमेंटचा पत्रा वापरला तर कितपत योग्य राहील? पत्र्याचा वापरावा की सिमेंटचा वापरावा? पत्राचा पण चांगला आहे आणि सिमेंटचा पण चांगला आहे, पण पत्राचा कसं आहे, तुटफूट काही होत नाही बुवा. हा, ती एकच समस्या आहे की समस्या. सिमेंटच्या मध्ये जर हा, तुटलं तुटलं तर मग तेवढे माधून परत नवीन करावं दगदग करायची. तसं पत्र्याची आवश्यकता होत नाही बुवा, तुटफूट साधारण. दूधच्या फॅट वाढीसाठी आपल्याला काय काय करता येईल? म्हणजे खाद्यामध्ये काय काय दिलं गेलं पाहिजे? आम्ही मिनरल मिक्सचर वगैरे देतो हम्म. संध्याकाळी आणि सकाळी गुळाचं पाणी. त्याच्यामुळे आमच्या फॅट वगैरे पण एकदम व्यवस्थित आहे. हा. आणि फॅट वाढण्यासाठी आपण जर दुधाच्या अगोदर धाऱ्या खाल्ल्या प्रत्येक म्हशीच्या साधारणतः 400-500 ग्रॅम 400-500 ग्रॅम, हा. तर फॅट एकदम व्यवस्थित लागतो. म्हशी विकत घेताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय बघायला पाहिजे घेताना? म्हशी विकत घेताना तिला मागून असं आडवान वगैरे व्यवस्थित आहे का नाही, सड वगैरे व्यवस्थित आहे का नाही, एखादा सड कमी पण राहू शकतो हो. किंवा दाबलेला पण राहतो. हां. तर व्यवस्थित सड वगैरे व्यवस्थित बघून आणि जातीवंत म्हैस बघायला पाहिजे, जाफरबाजी असं. अच्छा. तुमच्या पूर्ण आता जाफराबादी आहे. हां, जाफराबादी पूर्ण. आणि जाफराबादीचं दूध किती महिन्यापर्यंत चालतं साधारण व्यायल्यानंतर? व्यायल्यानंतर ती 7 महिन्यापर्यंत. त्यानंतर मग पार कमी होऊन जातं का? 7 महिन्यानंतर मग आपणच सोडून देतो ना, 7 महिन्याची लागलेली होऊन जाते ती. बरोबर. त्याच्यामुळे 2-3 महिने ती सुटायला पाहिजे बुवा. बरोबर. तरी आता ही जात काटक आहे का? दवाखान्याचा खर्च वगैरे किती आहे तुम्हाला? आणि दवाखान्याचा खर्च काही नाही, एवढा आम्ही घरूनच करून घेतो सर्व. मेडिसिन वगैरे मागून घेतो डॉक्टरांकडनं. मेडिकल जर मस्टिडीज वगैरे झाला किंवा मायांग बाहेर पडलं त्यावेळेस डॉक्टर बोलवायचे? मायांग त्यावेळेसच बोलवायची गरज येते साधारण. तसं मस्टराईज वगैरे झाला तर आम्ही इंटासेप्टॅज वगैरे हां. 4.5 ग्रॅम. तुम्ही मागे मॅट टाकलेला आहेत गाई म्हशींना बसण्यासाठी, तर त्याचा तुम्हाला काय काय फायदा झाला आणि ते कशा मिळतात, कुठे मिळतात बुवा? ही मॅट आम्ही अहमदनगरकडून घेतलेली आहे 2250 रुपयाला. आणि ही मॅटचा असा उपयोग आहे की मशीनची बैठक खूप मस्त होते आणि जी घाण होते ना ती घाण पण होत नाही. धुवायला आणि मस्टराईज व्हायला पण असं काही असं मस्टराईज होणार नाही. हां, मस्टडीज होणार. तो महत्त्वाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन गेला. आणि किती वर्ष टिकते साधारण एक चटे? एक चटी 2 वर्ष टिकते ती. म्हणजे पैसा आरामात वसूल होतो मग? हां, वसूल होऊन जातो ना 2 वर्षामध्ये. आणि शेण वगैरे आवडायला धुवायचं व्हायला एकदम सोपं? एकदम सोपं जातं. आपण त्याच्यावर पाणी मारून धुवू पण शकतो. बरं. मग त्यानंतर तुम्हाला मस्टडीजचा कधी अनुभव आला? नाही, अनुभव नाही आला. आणि स्वच्छता कशी केली जाते मग सकाळ संध्याकाळ कसं नियोजन आहे? सकाळ संध्याकाळ कसं आपण शेण वगैरे आवरलं, परत खटारा वगैरे मारून एकदम व्यवस्थित झाडपुंज्या सर्व फेकून
चकपाक गोठा धुवून टाकायचा. टोटल तुम्ही घरच्या घरीच आवरून घेता का? हा माणूस पण लावलेला आहे आम्ही एक, आणि दोघं माणूस भाऊ फक्त हेच काम बघतो की शेतातलं बी? नाही, हे काम बघून तो मग 11 वाजता शेतात जातो. त्यावेळेस आपण पण त्याला शेतात मदत करायची, मग आपण पण इथून गेलो की. मग सध्या तुम्हाला एवढ्याच म्हशी मेंटेन करायच्या आहेत? हो, एवढ्याच करायचं. जागा पण एवढी मुबलक नाही ना इथं, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. हां. जागा जर मिळाली तर मग आम्ही थोडं वाढवू शकतो बस. बाकी पाणी मग म्हशी सोडून जागेवरच पाजायची व्यवस्था आहे केली? हो, जागेवरच पाहिजे. बरोबर. येणाऱ्या काळामध्ये गोठ्यामध्ये काही सुधारणा करायची का तुम्हाला अजून? गोठ्यामध्ये सुधारणा असा विषय की हा पारंपरिक जर माणसाचं केव्हाही काही झालं बुवा हां, तर काही होऊ शकतं, गोठा पण मोडू शकतो बुवा. त्याच्यामुळे आम्ही असंच साधारणतः दखतंय म्हणून चालू आहे म्हणून चालू आहे. बरं. विनाकारण खर्च करून काही फायदा नाही बस. लसीकरण कोणकोणतं करता तुम्ही म्हशींना? आम्ही लसीकरण वगैरे काही करत नाही. गरज पडली नाही का? नाही, गरज नाही. तरी पण तुमच्या म्हशींना काही तक्रार अडचण काही नाही, झाली? काहीच अडचण आली नाही. हा व्यवसाय सेपरेट करायला पाहिजे की पार्टनरशिपमध्ये केलेलं योग्य राहील? सेपरेट योग्य आहे. पार्टनरशिपमध्ये नाही करायला पाहिजे? नाही, पार्टनरशिप. मेन अडचण जी येते ते बऱ्याच जणांना भांडवलची येते. हो, भांडवल. त्यामुळे मग काही जणांना वाटतं की, पण बरेच शेतकरी तुम्ही जे सांगताय ते बरोबर सांगताय की बुवा बऱ्याच जणांचं म्हणणं ते की पार्टनरशिपमध्ये करायला नाही पाहिजे बुवा. पार्टनरशिपमध्ये कसं असतंय, जो मुनाफा मिळालेला असतो आपल्याला हां. त्याच्यावरून वादविवादपेक्षा सेपरेटचे कसं असतं, तो आपण स्वतः मालक असतो की याच्यातनं आपल्याला किती खर्च करायचा आहे आणि किती हे करायचं बस. बराच शेतीला जो खर्च लागतो तो पूर्ण दुधातनंच होऊन जातं का? बाहेर हो, कोणाकडे दुधातनंच. मागायची गरज पडत? मागायची गरज पडत नाही. बाया माणसं जे शेताला सर्व मजुरी वगैरे लागते हां, ते याच्यानंतूनच निघून जाते मशीनमधून सर्व पेमेंट. बरोबर. आणि आडी अडचणी लागला पैसा तुम्हाला डेअरीवाले हो, देऊन देतात, सहज देऊन टाकतात. हो हो. मग आपण असं म्हणू शकतो का इतर जे शेतीपूरक व्यवसाय आहे त्याच्यामध्ये हा व्यवसायाचे क्रेडिट जास्त आहे बुवा? हा व्यवसायाचा असं आहे की आपल्या शेतीमध्ये याचे शेणखत वगैरे पडून आपल्याला उत्पन्न पण भरघोस येतं. जमिनीची जी नापिकता आहे ती पूर्णपणे नष्ट होते. तुमचं शेणखत जे निघतं इथं ते पूर्ण तुमच्या शेतामध्ये जातं आम्ही पूर्ण. मग आता तुम्हाला एक बदल बघितला असेल ह्या वेळेस जो पाऊस पडला एकदम 2-2 महिने ढगाळ वातावरण आहे, बरोबर. तरी पण काही जवळपास सर्व शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे. तुम्हाला शेणखतामुळे तुमच्या जमिनीवर चांगला परिणाम दिसून आलेला आहे? खराब वातावरणात पण पीक तगत धरलेले आहेत का चांगले? हा, पीक आमचा माल पूर्णपणे तयार झालेला आहे कापसांचा. म्हणजे खराब हवामानात पण तुमचा माल चांगला तग धरून आहे. तयार झाला. ते शेणखतामुळे शक्य झालं. शेणखतामुळे शक्य सर्व. मग दरवर्षी तुमचं शेणखत टाकलं जातं का? दरवर्षी टाकतो आम्ही. काही लोकांचा असा डाऊट आहे किंवा ते सांगतात की दरवर्षी शेणखत नाही टाकायला पाहिजे, बुरशी लागते किंवा नाही, तसं सर्व खोटं काही वाटलं का आहे. तुम्हाला? नाही, तसं काही नाही. सर्व खोटं आहे म्हणजे? सर्व निवड खोटं गैरसमज आहे. हो, निवड गैरसमज. दर सीजनला किंवा दरवर्षाला टाकलं तरी काही अडचण नाही? नाही, काहीच अडचण नाही. बरोबर. म्हणजे ह्या निवड असं गैरसमज पसरवलेले आहेत लोकांनी. म्हणजे आपण जे रासायनिक खताचा 2-3 वेळेस डोस देतो, तो जर आपण एक वेळेस बी दिला तरी शेणखतामुळे तो कव्हर होऊन जातो. बरोबर. जो आपल्याला जो बाहेरचा खर्च तो करावा लागत नाही एवढा. त्यानंतर तुमचं गोट्यावर पाहून असं वाटतंय की तुमचं पूर्ण कोरड्या चाऱ्यावरच व्यवसाय आहे का? नाही, हिरवा चारा पण आहे ना. आता सकाळी 10 वाजेला आम्ही आता दादर वगैरे हिरवी टाकू त्यांना, मग संध्याकाळी कोरडा चारा. हिरवा कोरडा चारा दोघी कुट्टी करून दिलं जातं का? त्याच्यामुळे फॅट पण व्यवस्थित लागतो. अच्छा, म्हणजे मिक्स करून दिलेलं बेटर राहतं बुवा. हो हो. काही जण सांगता की कोरड्या चाराने फॅट चांगला लागतो म्हणे बुवा, दूध बी चांगलं येतं बुवा. नाही, मग सकाळी एक वेळेस आपण दादरचा हिरवा चारा किंवा मक्कीचा हिरवा चारा खाऊ घालायचा. त्यानंतर संध्याकाळी असं कोरडे चाऱ्याची कुट्टी वगैरे, हां, म्हणजे ते करून जातो दोघं वेळेस. बरोबर. नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? नवीन व्यवसाय सुरू करायला भांडवल त्यांच्या जेवढा अवेलेबल पाहिजे, आणि हा व्यवसाय म्हणजे चांगला पण आहे. शेतीला दुय्यम व्यवसाय म्हणजे मशीनच्या म्हणा किंवा गोटपालन म्हणा. तरी आताची सुरुवात किती मशीन पासून करायला पाहिजे करणाऱ्याने? काय 4-5 मशीनपासून सुरुवात केली तरी चांगलं आहे. मग त्यासाठी पहिले गोठा बांधणं गरजेचं आहे की बांधायला नाही पाहिजे? गुंतवणूक गोठ्यावर करायला पाहिजे की मशीनवर? मशीनवर करायला पाहिजे. त्यानंतर मग हळूहळू गोठ्यावर जसं उत्पन्न वाढायला लागलं तसं सुरुवातीला गोठा बांधणं काही एवढं आवश्यक नाही. मग आपण जर गोठ्यामध्ये जर सर्व भांडं आटवून दिलं तर मशीनला आपल्याला घ्यायला काहीच राहणार नाही विषय. म्हशी घ्यायला आपल्याला असं. ते काही लोकांचं म्हणणं असं राहतं की बुवा ओपन जागेत बांधलं, काही ठिकाणी पावसाळ्यामध्ये विजा पडतात ना, त्याच्यामध्ये काही म्हशी मारतात बुवा, गाई म्हशी मारतात. त्याच्यामुळे मग काही जण म्हणतात की छोटा मोठा का असे ना गोठा करून घ्यावा बा कमी खर्चातला. नाही, ते नैसर्गिक किती विजा पडण्याचं काय, ते गोठ्यावर पण उडू शकते ना. ते असं थोडी की गोठ्या राहिला तर पडत नाही. गोठ्याच्या मध्ये सुरक्षित राहतात बुवा असं बऱ्याच जणांचं म्हणणं झालं बुवा. आहे ते असं थोडंफार पत्र्या वगैरेचं शेड करून घ्यायचं. इकडं तुमच्या परिसरात बघितले मी 70-80% गुरडोर होतो ओपन मध्ये. तुमच्या तरी पद्धतशीर म्हशी व्याल्यानंतर जे पारड्या असतात त्याचे तुम्ही विक्री करून टाकता की त्याचं संगोपन करून म्हशी बनवता? नाही, आम्ही त्यांची विक्री करून टाकतो. मग रेडा असो का पारडी असो? हां, पार्टी असो.
लहानपणीच का म्हणजे ते हा म्हणजे 1.5-2 वर्षाचे झाले ते. हां हां मग व्यापाऱ्यांना आम्ही देऊन टाकतो किंवा असं कोणी घेणार असला शेतकरी वगैरे त्यांना देऊन टाकतो. तरी साधारण त्यांची विक्री कशा पद्धतीने होते म्हणजे साधारण 1-1.5 वर्षाचा त्याला काय रेट तरी ही 1.5 वर्षाची पार्टी वगैरे राहिली तर ती जाते साधारण तरी पण 7-8-9 हजार रुपयामध्ये. तुम्ही जास्त करून म्हशी बाजारात आणता का मग डायरेक्ट नाही, धुळ्यावरूनच आणतो आम्ही जास्त करून बाजारून. गाभण म्हशी का ऑलरेडी व्यायलेले नाही, गाभण आणतो. आणि तिथं फसवणुकाची शक्यता असते का नाही, काही फसवणूक होत नाही सहसा. नेहमीचे व्यापारी आहेत हा, नेहमीचे व्यापारी. समजा आपण धुळ्याला जो बाजार भरतो मंगळवारी त्या ठिकाणी गेलो तर ते व्यापारी लोक आपल्याला मुलाखत देतात का मग देताना माहिती देतील ना. व्हिडिओ घेण्यासाठी गेलो हा, मग त्यांच्या जर बाजार आता मंगळवारी तर आपण सोमवारी गेलं पाहिजे की त्यांना सोमवारी भरपूर टाईम असतो. मंगळवारी कसं आहे त्यांचे म्हणजे कस्टमर पण राहतात आणि त्यांना आपल्याला म्हणजे मुलाखत घेता येत नाही व्यवस्थित बॉस. मग आपण सोमवारी जायला पाहिजे का हां, सोमवारी सोमवारी तर सकाळीपासून असता का तिथं सोमवारी आपण ते सकाळपासून असता. हां पण आपण जर 3-4 वाजायला गेलो तर ते सकाळून कसं त्यांच्या म्हणजे उजागर असतं पूर्णपणे, ते झोपलेले असतात. मग 3 वाजता उठतात मग त्यावेळेस आपण मुलाखत घेऊ शकतो त्यांच्याशी. बरं मग ते पूर्ण आपल्याला पूर्ण माहिती देईल. हो, कारण की आमच्या बरेच युट्यूबर लोक कमेंट करतात की बुवा बाजाराचा व्हिडिओ बनवा आम्हाला व्यापारी कसं काय म्हणतात बुवा तिथलं प्रत्यक्ष परिस्थिती दाखवावं. नाही ते सांगतील ना तसं. बरं तुमच्याकडून मला संपर्क करा मला भेटेल का व्यापारी? हो, देतो ना मी तुम्हाला नंबर वगैरे. चालेल चालेल. हो हो एकंदरीत तुम्ही या व्यवसायापासून खूप खुश आहेत हो, खुश आहात आणि आम्ही. समाधानी आहेत की बुवा समाधानी. काही लोक आता हळूहळू मिल्किंग मशीन वापरायला सुरुवात केलं त्याने दूध काढण्यासाठी. तुम्हाला गरज नाही वाटली का मिल्किंग मशीनची? आणि आम्ही दोघं भाऊ काढतो त्याच्यामुळे आम्हाला काही गरज वाटली नाही. बरोबर आम्ही 2 जण हातानेच काढतो, त्याच्यामुळे काही गरज पडत काही नाही. गरज पडत नाही. मग तरी तुम्ही हे सांभाळून शेतातले कामं सहज मॅनेज. सहज मॅनेज होतात. तुमचा मोबाईल नंबर दिला चालेल का डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये? हो, दिला चालेल ना. तुमच्याशी बोलायचं असेल तर केव्हा कॉल करायला पाहिजे त्यांनी? मग त्या आम्हाला 9 नंतर केव्हाही करू शकतात सकाळी दिवसभर. 9 नंतर दिवसभरामध्ये. बरं तर शेतकरी मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दादांचा नंबर दिलेला असेल त्याच्यावर तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकतात आणि प्रत्यक्ष इथे येऊन तुम्ही गोठ्याला भेट पण देऊ शकतात. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि बऱ्याचदा होतं असं की काही गोष्टी आपल्याला व्हिडिओमधून सर्व गोष्टी दाखवता येत नाही किंवा विसर पडतो सांगताना. तर बऱ्याचदा प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. तर प्रयत्न करा की जर तुम्हाला प्रत्यक्ष येता आलं बघता आलं तर ते आधी तुम्हाला फायदेशीर राहील. दादांनी खूप चांगली प्रगती केलेली याच्यामध्ये. त्यांच्या गावामध्ये चांगलं नाव आहे. या व्यवसायामध्ये सर्वात जास्त म्हशी जे आहेत त्यांच्याकडे या गावामध्ये त्यांच्याचकडे आहेत आणि शेती सांभाळून हा व्यवसाय त्यांनी अतिशय चांगला सांभाळलेला आहे आणि यशस्वी आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.